मुक्ताज क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 51. नमस्कार. हँड एम्ब्रॉयडरी क्लास 50 मध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आपल्या या क्लासमध्ये मिरर लावण्याचे एकूण 8 प्रकार झालेले आहेत. क्लास 46 मध्ये हे 2 प्रकार, क्लास 47 मध्ये हे 2 प्रकार, क्लास 48 मध्ये हे 2 प्रकार, तर क्लास 49 मध्ये हे 2 प्रकार शिकून झालेले आहे. तर आज आपण या 50व्या क्लासमध्ये पुढील प्रकार पाहूया. तर बघा, त्यासाठी मी हा स्क्वेअर मिरर घेतलेला आहे. हा मिरर आहे, ही टिकली नाही आहे. बघा, मला माहितीच आहे याप्रमाणे टिकली असते बघा. आणि हा मिरर आहे बघा, खरा आहे बघा, वरून या प्रकारे आहे आणि खालून असा आहे. तर पहा, हा मिरर घेतलेला आहे आणि हा थोडासा मोठा शेप आहे बघा. हा लहान आहे, हा लहान आहे. आपण आधी हा लहान शेप हा लहान मिरर बसवलेला, म्हणजे टिकली म्हणून किंवा मिरर म्हणून आपण त्याला. तर आता आपण हे मोठा शेप बसवणार, मोठ्या शेपचा मिरर बसवणार आहे, स्क्वेअर मिरर बसवणार आहे. शकता हा जो मिरर आहे त्याचा केवढा आहे हा मिरर, अर्धा इंच आणि ही एक रेष, असा एवढा हा मिररचा शेप आहे. हा आपला आहे क्लासमधील 9वा प्रकार आणि स्टिचचा 88 नंबरचा हा स्टिच आहे. ते 9वा प्रकार आणि 88 नंबरचा हा स्टिच आहे आपला. आता आपण हा प्रकार करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही एक तर त्याला ग्लूने चिटकवून घेऊ शकता. तुम्हाला दाखवलेलं आहे ग्लूने कसं चिटकवायचं. तर ग्लूने नाही चिटकवलं तर तुम्ही कशा प्रकारे तो मिरर बसवू शकतात. बघा, तुमच्याकडे ग्लू नसेल आणि तुम्हाला मिरर बसवायचा आहे तर कशा प्रकारे बघा, याप्रमाणे बोटाने त्याला दाबून धरायचं आहे बघा असं. आणि हा कॉर्नर ते हा कॉर्नर स्टिच घ्यायचा आहे बघा. इथे याप्रमाणे बरोबर कॉर्नरला आला पाहिजे हा, आणि इथे स्टिच घ्यायचा आहे. याप्रमाणे धरून ठेवायचा, याप्रमाणे धरून ठेवायचं असतं बघा. तर मिरर सुद्धा तुम्ही याचप्रमाणे बसवू शकता. याप्रमाणे धरून ठेवायचं असतं हे स्टिचेस घेईपर्यंत. आता ह्या दोन्हीच्या मध्ये सेंटरला हा स्टिच असणार आहे. इथे निडलवर काढायची आणि ह्या दोन्हीच्या सेंटरला निडल खाली टाकायची आहे. तर पहा पुढे, आता ह्या दोन्हीच्या सेंटरला या साईडला निडल वर काढायची आहे. आणि हे जो क्रॉस आहे याच्यातून निडल पास करून घ्यायची याप्रमाणे. आणि पुन्हा एकदा निडल त्यातून टाकून घ्यायची, मागच्या साईडनी परत पास करून घ्यायची आहे. याप्रमाणे मी तो बांधला जातो आणि इथे निडल खाली टाकायची आहे, म्हणजे ह्या दोन्हीच्या सेंटरला खाली टाकायची आहे. तर आता इथे या स्टिचेसने हा मिरर बांधला गेलेला आहे बघा, हा हलत नाही. आता आपण याच्यावर वर्क करू शकतो. पहा, आता आपण पुढच्या वर्कला सुरुवात करूया. तर पहा, यातील कुठल्याही एका कॉर्नरला आपण सुरुवात करू शकतो. तर मी इथून निडल वर काढणार आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये हा स्टिच आहे, तर या स्टिचवर आपल्याला दुसरे स्टिचेस घ्यायचे आहेत. हा जो आपण प्रकार करणार आहोत त्याच्यामध्ये या स्टिचवर स्टिचेस घ्यायचे. तर कसे बघा, आता हा स्टिच आहे, तर ह्या स्टिचच्या या बाजूला मी निडल वर काढणार आहे. एकदम बाजूलाच, म्हणजे त्याच्या बाजूनेच काढायची आहे निडल वर. आणि आता इथे या साईडला निडलवर काढली आहे, तर त्याच्या विरुद्ध साईडने मी निडल स्टिचमधून पास करून घेणार आहे, जो हा मिररवर स्टिच आहे त्याच्या खाली बघा. याप्रमाणे आपला असा हातात असणारा हा, त्याच्या बाजूने निडलवर काढून आपल्याला निडल पास करून घ्यायचे आहे. आणि नंतर हे असा इकडे मागे धरून, हा थ्रेड इकडे धरून याप्रमाणे आपण जिथून निडल वर काढली त्याच्या विरुद्ध साईडला, म्हणजे हा जो स्टिच आहे त्याच्या दुसऱ्या साईडला निडल खाली टाकायची आहे याप्रमाणे. आता पुन्हा आपण जिथे निडल वर काढली तिथे त्याच साईडनी त्याच्याच बाजूला निडल वर काढायची आहे बघा याप्रमाणे. आणि मिररवर जो स्टिच आहे त्याच्यामधून निडल आपल्याला पास करायची. निडल पास करताना उलटी साईड, म्हणजे ज्यांचा मागचा साईड त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. थ्रेड याप्रमाणे हातात ठेवला तरी चालतो आणि त्याच्या बाजूनीच आपल्याला हा निडल काढायची आहे बघा याप्रमाणे. पुन्हा हा थ्रेड असा इकडे करायचा आहे आणि इथे धरून इथे निडल खाली टाकायची आहे आधीच्या स्टिचच्या बाजूला बरोबर याप्रमाणे. आता आपण जशी जशी निडलवर काढणार ती या साईडला काढायची आणि टाकत जाणार ती या साईडला सरकट टाकत जायची आपल्याला बघा. इथे 2 स्टिचेस झालेले आहेत आपले टाकून. इथे पुन्हा निडल थ्रेड खालून पास करून घ्यायची आहे स्टिच खालून याप्रमाणे. हा थ्रेड इकडे राहिला पाहिजे अशी, आणि बघा अशी इथे धरून आधीच्या स्टिचच्या बाजूला निडल खाली टाकून घ्यायची आहे. तर तुमचे हे जे स्टिचेस आहे याच्यावर मी आता हे 3 स्टिच घेतले, तुम्ही इथे 4 घेऊया आपण. 3 झालेले आहे. आता हा 4था स्टिच घेते बघा. इतके सुंदर असा हा स्टिच आहे पहा, खूप सुंदर दिसतो. याचप्रमाणे आता आपल्याला
हे जेवढे स्टिचेस आहेत हे एकूण 8 स्टिचेस आहे बघा. हे बाहेरचे कॉर्नरचे 4 आणि हे मधले 4 असे 8 स्टिचेस आहेत. तर हे 8ही स्टिचेसवर आपल्याला 4-4 या प्रमाणात सगळीकडे स्टिचेस करायचे आहे. तर आता मी तुम्हाला स्पीडने दाखवते म्हणजे आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल अशी मी आशा करते. तर हां, तर पाहता आपण ह्या बाजूच्या याच्यावर एक स्टिच काढला, एक स्टिच घेतला. तर आपण आता इथून जे स्टिचेस घेणार ते याच्यापर्यंत येणार आहेत बघा. आता इथून निडल काढली, आता इथून निडल काढली, स्टिच घालून पास करून घेतली. याप्रमाणे दुसऱ्या साईडला निडल खाली टाकायची आहे. दुसऱ्या साईडला पण जवळजवळ टाकायची आहे निडल, म्हणजे आपल्याला या साईडचे सुद्धा स्टिचेस इथे घ्यायचे असतात. तर तेवढी जागा ॲडजस्ट करायची, बरोबर दोन्हीमध्ये सारखी जागा राहिली पाहिजे. या प्रमाणात ते थोडंसं जास्त झालेलं आहे, जवळजवळ करायचं आहे. याप्रमाणे 4 स्टिचेस झालेले आहेत. आपण इथे सुरुवात करणार आहोत आणि इथे कसं करते बघा. आता तुम्हाला याच्यावर चांगलं दाखवते मी. म्हणजे हा अर्ध्या भागापर्यंत, या अर्ध्या भागापर्यंत, आता इकडे तर झालेलेच आहे इथपर्यंत, याच्या इथपर्यंत येणार स्टिचेस आणि याच्या इथपर्यंत येणार आहे बघा. तुम्ही हे लक्षात राहू द्या, म्हणजे इथपर्यंतच आले पाहिजे प्रत्येकाचे स्टिचेस दोन्हीच्या मध्ये. याप्रमाणे इकडे झालेला आहे, इथे अर्धा भाग भरलेला आहे. तर हे डॉट्स का की ते तुमच्या नंतर लक्षात येईल चांगल्या प्रकारे. घ्यायचा राहिलेला आहे. तर पहा अशाप्रमाणे हा बघा किती सुंदर असा हा मिरर दिसतो बसवलेला. तर तुम्ही ह्याला आउटलाईनसुद्धा करू शकतात किंवा डेकोरेटही करू शकतात. तर आता आपण मिरर लावण्याचा 10वा प्रकार आणि क्लासमधील 89वा स्टिच पाहूया. याप्रमाणे स्क्वेअर मिरर चिटकवलेला आहे. तर पहा आता या मिररच्या बघा, हा एक कॉर्नर, हा कॉर्नर, हा आणि हा असे 4 कॉर्नर आहेत. तर बघा ह्या कॉर्नरपासून एवढ्या अंतरावर आणि इथून एवढ्या अंतरावर, तर ह्या कॉर्नरपासून एवढ्या अंतरावर आणि ह्या कॉर्नरपासून एवढ्या अंतरावर आणि ह्याप्रमाणे हे डॉट्स घ्यायचे आहेत सारख्या अंतरावर. हे ह्या कॉर्नरपासूनचं अंतर हे लक्षात घ्यायचं आहे बघा. म्हणजे एकंदरीत हे सर्व सारख्या प्रमाणात झालेलं आहे, सारखं अंतर सुटलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये. कुठूनही तुम्ही सुरुवात करू शकता कुठल्याही बाजूला. तर मी इथून सुरुवात करत आहे. तर ह्या कॉर्नरच्या ह्या डॉटपासून मी सुरुवात करते बघा इथून. तर हा स्टिच, हा जो कॉर्नर आहे त्याच्या या बाजूच्या डॉटवर टाकते बघा याप्रमाणे. हे आपण आधी असं मार्क करून घेतलं की स्टिचेस बरोबर येतात. कारण नवीन शिकणारे नवीन असतात तर त्यांना ते सवय नसते, तर त्यांच्या मागे पुढे होतात. तर तुम्ही याप्रमाणे मार्क करू शकता. एकदा सवय झाल्यानंतर मार्क करायची गरज पडत नाही. तर बघा आता ह्या दुसऱ्या साईडला या कॉर्नरच्या या डॉटजवळ हा मिरर वर काढला आणि याच्या विरुद्ध साईडला खाली टाकला. याप्रमाणे तुम्ही हा मिररसुद्धा न चिटकवता सुद्धा करू शकता. याप्रमाणे असं धरून आधी आपण हा करून मी तुम्हाला करून दाखवलेला आहे. तर बघा आता ह्या कॉर्नरच्या दुसऱ्या साईडला आता हे 2 आडवे झाले, तर आपल्याला याप्रमाणे 2 उभे घ्यायचे, स्टिचेस घ्यायचे आहेत बघा. हा कॉर्नर आहे त्याच्या ह्या साईडला हा डॉट तिथे खाली टाकला आणि आता इकडे या दुसऱ्या साईडचा. तर याप्रमाणे हा मिरर बांधून घ्यायचा असतो आणि नंतर त्यावर स्टिचेस घ्यायचे असतात. तर बघा आता तुम्ही कुठूनही सुरू करू शकता. याच्यामध्ये मिरर टाकायचा आहे, सॉरी
निडल टाकायची याप्रमाणे आणि हा जो लूप असतो त्यातून काढून घ्यायचे बघा याप्रमाणे त्याला बांधून घ्यायचं आहे असं. तर पहा हे असं. तर पहा याप्रमाणे हे स्टिचेस घ्यायचे आहेत आपल्याला बघा. पहा इथे हा कॉर्नरला स्टिच आला तर निडल खाली टाकून घ्यायचे याप्रमाणे. आता पुन्हा याच्या बाजूने निडल वर काढून त्याच्यामधून निडल पास करायला घ्यायचे याप्रमाणे बघा. हे असं घ्यायचं आहे. याप्रमाणे हा स्टिच खाली घ्यायचा आहे आणि पुन्हा थोडंसं वरती काढून बघा याप्रमाणे पहा. इथे आता हा कॉर्नर ते इथे खाली निडल टाकून घ्यायचे आहे कॉर्नर. नंतर परत इथेच निडल वर काढायची आणि यामधून टाकून घ्यायची. पहा याप्रमाणे आपण आधी सर्कल मिरर बसवलेला आहे असा बघा. याच्यासाठी केला होता आणि हा जो आहे सर्कल मिरर बघा ह्याच्यासाठी सुद्धा आपण याप्रमाणे केलं तर स्टिचेस घेतले ते त्याचप्रमाणे हे स्टिचेस घ्यायचे आहे या मिररचे. पहा इथे आणखी एक स्टिच इथे होऊ शकतो असं आणि खाली टाकायचं आहे. एकदा खाली टाकून घ्यायचं आहे. 2-3 स्टिचेस झाले की खाली टाकायचं म्हणजे त्याचा चौकोनी शेप मेंटेन होतो बरोबर. बघा इथे हा एक झाला, दुसरा स्टिच आणि आता ह्या तिसऱ्या स्टिचला निडल खाली टाकूया. बघा हा बरोबर आला कॉर्नरला, कोपऱ्यात बरोबर कोपरा आला हा. याप्रमाणे हा स्टिच त्याबरोबर तिथेच वर काढायचं आहे आणि हे स्टिच घ्यायचं आहे बघा. 1 2 हे 3. आता इथले हे सगळे स्टिचेस घेऊन घ्या. आडवे स्टिचेस घ्यायचे आहे असे पहा. इथे खाली टाकायचं आहे याप्रमाणे. आता हा कॉर्नर आहे. कॉर्नरसाठी आता आपल्याला परत स्टिचेस घ्यायचे आहे बघा. हा कॉर्नर इथे आहे तर बघा 1 हा दुसरा स्टिच आणि हा कॉर्नर आला इथे तर खाली निडल टाकायची आणि पुन्हा इथेच निडलवर काढायची आणि हे असे आडवे स्टिचेस घ्यायला सुरुवात करायची बघा. हे 2 3 आणि हे 4. हा मध्ये चौकोनी असा तयार झालेला आहे. चौकोन बघा स्क्वेअर झालेला आहे. तर याप्रमाणे सुद्धा म्हणजे आपल्या आता हे चौका एक प्रकार, हा दुसरा आणि हा तिसरा प्रकार झालेला आहे चौकोनी मिरर बसवण्याचा. तर आता आपण पुढच्या क्लासमध्ये म्हणजे क्लास 51 मध्ये पुढील प्रकार पाहूया. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, आवश्यक असल्यास शेअर करा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर ह्या क्लासेसचे व्हिडिओ तुमचे काही मिस झालेले असेल तर तुम्ही चॅनलवर पाहू शकता. या क्लासेसची प्लेलिस्टसुद्धा आहे आणि प्रत्येक क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली असते तर तुम्ही त्या लिंकवर हे क्लासेस पाहू शकतात. तर पहा हे मिरर लावण्याचे 14 प्रकार आपले या क्लासमध्ये झालेले आहेत. या व्यतिरिक्त आणखी काही स्टिचेससुद्धा या क्लासेसमध्ये झालेले आहेत. तुम्ही क्लासेस पाहिलेले नसतील तर पहा. तर यापुढेही तुम्हाला आणखी बरेच स्टिचेस शिकायला भेटणार आहे. तर पुढचे क्लासेस पाहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये.